गुड मॉर्निंग स्टुडंट। मी खिलारे मॅडम तुमचे स्वागत करते माझ्या गणिताच्या चॅनलमध्ये। गणिताच्या चॅनलचं नाव आहे आपल्या उर्मिला विथ मॅथ इंग्लिश। तसेच माझे विज्ञानचे सुद्धा व्हिडिओज आहेत, ऑनलाईन व्हिडिओज। ते ऑनलाईन व्हिडिओज आहेत उर्मिला विथ सायन्स या चॅनलवर। जर तुम्हाला माझं ते चॅनल माहीत नसेल आणि ते नवीन चॅनल असल्यामुळे ओपन होत नसेल यूट्यूबमध्ये, तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे। ते लिंकला जर टच केलं तुम्ही तर तुम्हाला ते माझा सायन्सचा व्हिडिओ सुद्धा ओपन होऊन जाईल। तर आज आपल्याला पाहायचं आहे की 16, 20, 80 यांचा लसावी कसा काढतात ते। आता तीन संख्यांचा लसावी एकदाच कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम 16, 20 आणि 80 या तिन्ही संख्या लिहून घ्यायच्या आणि लिहून घेतल्यानंतर 16, 20 आणि 80 या तिन्ही संख्येला कशाने भाग जातो आधी पाहायचं। बघा, एकक स्थानी 0 आणि हे 6 अंक आहे, म्हणजेच ही 2 ची विभाजितीची कसोटी आहे, लागू होते। तिला 2 ने भाग पूर्णतः जातो म्हणून आपण 2 ने भाग घालणार आहोत। जर तुम्हाला विभाजितीची कसोटी माहिती नसेल तर विभाजितीच्या कसोट्यावर सुद्धा मी व्हिडिओज केलेले आहेत, माझे व्हिडिओज आहेत विभाजितीच्या कसोट्या। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला एक मी सेल्फी घेत असलेला एक फोटो आहे, त्याच्यावर जर तुम्ही टच केलं तर बघा होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, चॅनल असं पूर्णपणे पेज ओपन होईल। तर त्याच्यामध्ये होम मध्ये तर सारे व्हिडिओज असतील, पण जर तुम्ही व्हिडिओज जर ओपन केलं तर त्या व्हिडिओज मध्ये माझे भरपूर व्हिडिओज आहेत। त्यामध्ये तुम्ही टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 2 हे त्याचं नाव आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला विभाजितीच्या कसोट्या सुद्धा लगेच लक्षात येतील। तर ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला लगेच लक्षात येते की आपण या संख्यांना कशाने भाग घालू शकतो। हे मॅडमला कसं कळते इतक्या लवकर, कारण की ते विभाजितीच्या कसोट्या आपल्या पाठांतर पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला सहज लक्षात येते की या संख्येला कितीने भाग जाऊ शकतो ते। तर मग आता मी 2 ने भाग घालणार आहे। 2 8 16, 2 10 20 आणि 2 चौक 8 आणि हे 0। आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण लगेच करेक्शन करायचं। पहा, 8 दुनी 16, 10 गुणिले 2 म्हणजेच 20 आणि 40 दुनी 80 म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे। प्रत्येक स्टेपला पाहायचं। इथे पण 0 0 आणि 8 आहे एकक स्थानी, म्हणजे याला सुद्धा 2 ने भाग जातो। 2 ने भाग घाला। 2 चौक 8, 2 पंचे 10, 2 दुनी 4 आणि हे 0। पहा, पुन्हा 2 ने भाग घालू आपण। 2 दुनी 4, 5 जशा आता 4 आहे तर पहा आता आपले 5 जशास तसे आपण खाली उतरून घ्यायचे। परत 2 ने 10 20 ला जातो भाग, म्हणजे याचं उत्तर 10 येते। तर अशा प्रकारे एवढ्या संख्या आलेल्या आहेत। याच्यामध्ये बघा 2 आणि 10 ला 2 ने भाग जातो, पण 5 ला जात नाही तर तशीच संख्या ठेवायची। जोपर्यंत त्याला भाग घालता येत नाही, अशी संख्या येत नाही, तोपर्यंत त्याला तसंच ठेवून टाकायचं। 2 1 2, 5 जशास तसे खाली उतरून घ्या आणि 2 पंचे 10। बघा इथं बरोबर काय आलेलं आहे, आता इथे एकच आला आणि इथे 2 5 5 आलेले आहेत। तर पुन्हा 5 ने भाग घाला। हे 1 जशास तसे उतरले, 5 1 5 आणि 5 1 5। पहा, अशा प्रकारे आपले उत्तर पूर्णतः आपण काढलेलं आहे। तर आपण काढल्यानंतर आपण असं पाहायचं की 16चे जे आहेत 16चे, 20चे आणि 80चे हे किती अवयव आलेले आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। आता तर पहा, आपण लसावी कसा काढत असतो। मग इथे लिहायचं आपल्याला, तुम्हाला दिसावं म्हणून मी इकडे लिहिते। 16, 20, 80 चा लसावी बरोबर सर्व विभाजक लिहून घ्यायचे। काय काय विभाजक आले तिथे पहा। स्टार्टिंगला आलेला आहे 2 गुणिले, दुसऱ्यांदा पण 2 आलेले आहेत, तिसऱ्यांदा पण 2 आलेत, चौथ्यांदा 2 आलेले आहेत आणि पाचव्यांदा आलेले आहेत 5। तर आपण 5 लिहू। आता सर्वांचा गुणाकार आपण करायचा। 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि 16 पंचे 80, म्हणजेच आपला लसावी किती आलेला आहे बघा 80। पण इथे एक गंमत आहे, पहा इथे गंमत कशी आहे, तर आपला लसावी म्हणजे आता पूर्ण वाक्यात लिहायचं 16, 20, 80
चा लसावी 80 आहे। मग आता इथे लसावी 80 आलेला आहे, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का, तर 80 ला जे आहे ते 16 ने पण भाग जातो। 16 ने बघा भाग घाला, भागाकार करून दाखवते मी तुम्हाला। 80 भागिले 16, 16 पंचे 80, पूर्णतः भाग गेलेला आहे, म्हणजे हा 16 80 चा विभाजक आहे। मग आता 20 पण एक गंमत दाखवते तुम्हाला। 80 ला 20 ने पण पूर्णतः भाग जातो। 20 चौक 80, पूर्णतः भाग गेलेला आहे, म्हणजे हा सुद्धा विभाजक आहे। म्हणजे या गणितामध्ये एक तर तिसरी संख्या आपली लसावी तर ती संख्या आलीच आली, पण इतर जे दोन संख्या आहेत त्या या संख्येच्या दोन विभाजकच ऑलरेडी आहेत। तर असं कधी कधी कन्फ्युजनचं गणित तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकते, तर याला घाबरायचं वगैरे काही नाही। बऱ्याच वेळा मुलांचं एवढं सगळं उत्तर येते आणि 80च का आलं असं विचार येते, त्यांना वाटते अरे गणितात तर 16 20 80 ही संख्या आहे, लसावी पण 80च यायला, मग लिहाव की नाही असं वाटते नवीन विद्यार्थ्यांना। पण तसं काही वाटू द्यायचं नाही, कधी कधी येत असतो तीच संख्या, त्याच्यामुळे येऊ द्यायचं, आलेले उत्तर लिहून टाकायचं 80 आहे म्हणून। जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सदस्य व्हा लवकरात लवकर।